21व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल, हे स्वामी विवेकानंदांचे भाकीत सत्यात उतरवण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे 3 ते 5 ऑक्टोबर या दरम्यान विश्वराज बाग लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात 10व्या जागतिक विज्ञान, धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे। या संमेलनाचे उद्घाटन गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता होणार आहे। याप्रसंगी पद्मविभूषण डॉक्टर करण सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर व जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड हे असणार आहेत। तसेच समारोप 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता होणार आहे। यावेळी केरळचे राज्यपाल डॉक्टर आरिफ मोहम्मद खान हे उपस्थित राहणार आहेत। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने संवर्धन तसेच मानवतेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत। त्यापैकीच एक म्हणजे सदरील नियोजित जागतिक परिषद होय। माहेरस MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे भारततर्फे 700व्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून सन 1996 साली संत शास्त्रज्ञ व तत्वज्ञ यांची पहिली जागतिक तत्वज्ञान परिषद, त्यानंतर जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे 1998 साली दुसरी अशा आजवर 9 ऐतिहासिक जागतिक ज्ञानविज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान परिषदांचे आयोजन केले गेले होते। या ठिकाणी आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने नोंद करू इच्छितो की अशा प्रकारची संत शास्त्रज्ञ व तत्वज्ञ यांना एका व्यासपीठावर आणणारी परिषद भारतातच नव्हे तर जगात पहिल्यांदाच भरवली गेली, अशी माहिती MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर, MIT WPUचे कार्याध्यक्ष राहुल कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर SN पठाण, MIT WPUचे कुलगुरू RM चिटणीस, कुलगुरू व संमेलनाचे मुख्य समन्वयक डॉक्टर मिलिंद पांडे आणि कुलसचिव गणेश पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या जागतिक परिषदेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात विशाल अशा तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम महाराज विश्वशांती सभागृहात झोराष्ट्रियन धर्माचे संस्थापक प्रेषित झरतुष्ट्र आणि 7व्या शतकात भारतात येऊन भारताची ओळख जगासमोर मांडणारा चीनी प्रवासी युएन सॉंग त्यांच्या प्रतिकृती पुतळ्यांची स्थापना करण्यात येणार आहे। या प्रसंगी भारतातील पारसी समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती तसेच दिल्ली येथील चीनी दूतावासातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत। या गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर पर्यंत किंबहुना ही जी परिषद होते आहे त्याला 10th वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसॉफी असं म्हटलं गेलं। ही परिषद यदाकदाचित संपूर्ण जगातले इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चायना अशा अनेक देशातून जे तज्ञ येणार आहेत त्याच्यामुळे एका वेगळ्या ऐतिहासिक स्वरूपाची ही परिषद व्हावी आणि याच्यातून काहीतरी संदेश संपूर्ण जगाला जावा, या भूमिकेतून हा प्रयत्न आहे। जगातला सध्याचा केवॉस, कन्फ्युजन, ब्लडसेड, मॅसेकर, टेररिझम ही जी विदारक अशी अवस्था आहे, या अवस्थेला एक वेगळी दिशा देण्याचं कार्य करण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे। आणि तथागत गौतम बुद्ध आणि पूज्य महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जे संदेश आहेत मानवी कल्याणाचे, विश्वशांतीचे, त्याचं वेगळं दर्शन जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे। तथागत गौतम बुद्धाचं पंचशील आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचं पीसचा संदेश, सत्य आणि अहिंसेचा संदेश आणि फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वरांचं प्रसायदान याचा कुठेतरी समन्वय होऊन एक नवीन शिक्षण पद्धती जगासमोर मांडण्याचा आत्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा ज्याला म्हटलं जातं, असा जो संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या नावाचा जो वर्ल्ड पीस डोम जगातला भारतात उभं राहिला, हा एक संपूर्ण जगाला मानवी कल्याणासाठी काही दिशा देईल आणि नुसतं दिशा देईल नाही तर मार्ग दाखवेल सुखाचा, समाधानाचा, शांतीचा। आणि एका विश्वशांतीच्या शोधामध्ये अशी 96ला सुरुवात जी झाली आमच्या ह्या परिषदेची, त्या दिशेने आता विश्वशांतीचा मार्ग कोणता, त्याचा डिव्हाइन प्रकाश कोणता आहे, दिशा कोणती आहे आणि संपूर्ण विश्वाला जर त्या संकटातून, सध्याच्या केवॉस कन्फ्युजनमधून
याच्यात असं म्हटलं गेलं आहे की संपूर्ण मानव जातीला ह्या सध्याच्या भयानक अवस्थेमध्ये जर आपण असंच चुका करत राहिलो तर 21व्या शतकाचा शेवट जगाला पाहायला मिळेल का, अशी शंका व्यक्त केली. ही भीती नव्हे, एक सत्य दर्शन आहे आणि त्याचा शोध आणि मानवी कल्याणासाठी, विश्वकल्याणासाठी मार्ग दाखवण्याचं दायित्व आपल्या भारत मातेकडे आहे असं आम्हाला वाटतं. आणि भारत माता हे निश्चितपणे कार्य विवेकानंदांनी जे दाखवलं, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती, विश्वकल्याण, तो मार्ग समोर ठेवण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे.